हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट सौर ऊर्जेच्या प्रकाशात झळकणार। हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट ठरले पहिले विदर्भातील सौर गाव। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट हे गाव विदर्भातील पहिले सौर गाव ठरले आहे। या गावातील घराघरात सौर दिवा लावण्यात महावितरणाला यश मिळाले आहे। या गावातील प्रत्येक घरात आणि उद्योग, शाळा, मंदिर व शासकीय कार्यालयात सौर ऊर्जा पोहोचल्याने संपूर्ण गावच सौर ऊर्जेच्या प्रकाशात झळकत आहे। केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेच्या अंतर्गत मॉडेल सोलर विलेज संकल्पना राबविण्यात आली। यानुसार मॉडेल विलेज म्हणून चिंचघाट राठी येथे 100% सौर ऊर्जा निर्मितीचा प्रयोग प्रत्येक घरात करण्यात आला। या अंतर्गत विद्युत विभागाकडून उपक्रम राबवून चिंचघाट विदर्भातील पहिले 100% सौर ग्राम ठरले आहे। सोलर लागले तेव्हापासून आमचं वीज हे कमी झालं, बिल कमी झालं। जे 700-800 रुपये आता ते आता फक्त 180 रुपये आला मला। याच्यात आम्हाला आजच्या घडीनं आम्हाला सवलती भेटल्या भरपूर। आणि ग्रीन एनर्जी तयार झाल्यामुळे आम्हाला बिल आमच्या घरी आम्ही स्वतः आमच्या घरी बिजली तयार करून राहिलो आहे आणि आम्हाला या बिजलीचा स्वतः पण उपयोग घेता येऊन राहिला आणि दिवसाला MSC बिल पण चाललं आहे। त्याच्यामुळे आमचे जे घरी दिवसभर होणारं जे एनर्जी आहे ते आम्हाला ग्रीडला पण देता येतात आणि आम्हाला स्वतः पण घरी पण वापरता येतात। याच्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे। याच्यामुळे आम्हाला बिल पण सुद्धा कमी येणार। चिंचघाट हे तालुक्यातील अवघ्या 187 लोकसंख्या असलेले 70 घरे असलेले गाव असून शहरालगत असलेल्या औद्योगिक वसाहतीजवळ बसले आहे। गावात जनजागरण करताना अनेक अडचणीचा सामना विद्युत विभागाला करावा लागला। बँक ऑफ बडोदा व विद्युत विभागाने संयुक्तपणे गावातील नागरिकांना या प्रकल्पासाठी तयार केले। यावेळी 100% शासकीय बँकेचे अर्थसहाय्य या प्रकल्पाला लाभले आहे। यासाठी बँक ऑफ बडोदा महत्त्वाचा दुवा ठरली। शासनाचा जनसमर्थ या पोर्टलद्वारे सौर प्रकल्पासाठी आवश्यक असलेले अर्थसहाय्य मिळवून देण्यात आले। चिंचघाट येथे आवश्यकतेनुसार 70 रहिवासी घरांना सौर ऊर्जा पॅनलची जोडणी करण्यात आली आहे। यामध्ये सुद्धा अपवादात्मक परिस्थिती मात करत 28 टीन आणि कौलारू घरी असलेल्या नागरिकांना सुद्धा याचा लाभ देण्यात आला। त्याचे सुद्धा नियोजन करण्यात आले आहे। 3 महिन्यात हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे। मी स्वतः 2 किलोवॅटची सिस्टम लावली आहे। 2 किलोवॅटच्या सिस्टममध्ये एका महिन्यामध्ये 250 युनिट माझ्या घरी स्वतः तयार होत आहे आणि मी त्याचा स्वतः वापर करतो। हे सिस्टम माझ्या वतीने मी ज्या अनुभव घेतला आहे त्याच्या पद्धतीने सर्व लोकांनी असं सिस्टम प्रत्येक गावामध्ये लावावं अशी माझी लोकांना आग्रहाची विनंती आहे। सरोज मारुतराव कावळे, राहणार चिचघाट राठी। आमच्या गावाला सौर ऊर्जा आलीमुळे विजेची खूप हे झाली बा। बिल काही आम्हाला 2000 असं येत होतं, पण आता तेवढं काही भरा नाही लागत। आता 130 रुपये असं काही युनिट येणार म्हणते। हिंगणघाट त्यात महावितरणतर्फे मुख्य अभियंता श्रीमान दिलीप दोडके साहेब तसेच अधीक्षक अभियंता स्मिता पारखी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने हा उपक्रम राबवला। याचं विशेष तत्व असं आहे की इथे कुठेही अनुदानवर आधारित न करता 100% बँक लोनवर हा प्रकल्प व्यक्तिगत लोकांनी जे बँक लोन केलेलं आहे त्यावर आधारित आहे। प्रधानमंत्री सूर्यघर योजनेची सबसिडी अर्थातच याचा अंतर्भाव आहे। बँक लोन मिळवण्यासाठी बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया तसेच स्टेट बँक यांचे मी विशेष धन्यवाद मानतो। आणि या प्रकल्पात लगतचे उद्योगपती श्रीमान राजेशजी कोचर, वरुणजी राठी, रितेशजी सुराणा यांनी महत्त्वपूर्ण मोलाचं मार्गदर्शन, मोलाचं सहकार्य केलं आहे। तसेच मेसर्स PV टेक्सटाईल हिंगणघाट यांनी सुद्धा याच्यात ज्या जिल्हा परिषद शाळा आणि पाणीपुरवठा तसेच दिवाबत्ती हा CSR फंडमधून निधी उपलब्ध करून दिला। आज हे संपूर्णपणे एक सोलर आधारित ग्राम, हरित गाव, नीट एनर्जी, क्लीन एनर्जी बनलेलं आहे।